नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती 2023-2025 निकाल लागलेला आहे. निकाल अंतिम होणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा डीबी, विद्यार्थी म्हणजे शिक्षकांचा डीबी होणार आहे. ही पदोन्नतीची परीक्षा आहे, अंतर्गत परीक्षा आहे. सो शिक्षकांचे जवळपास 24 पद इथे पदोन्नतीने केंद्र प्रमुख या पदावरती नियुक्त होणार आहे. सो 2400 पद रिक्त होऊन शिक्षक भरतीमध्ये आता पवित्र पोर्टल मधनं भरती पण होणार आहे. सो या 2400 शिक्षकांसाठी डीबीला जाताना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात त्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ घेतलाय. बऱ्याचशा शिक्षक मित्रांचे कॉल आले, त्यामुळे हा व्हिडिओ सेपरेट त्यांच्यासाठी आम्ही घेतलेला आहे. कागदपत्रे कोणाला कोणती लागणार नसल्यास काय होऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये ज्यांना टीईटी सीडीची गरज असेल त्यांना सजेशन नक्की द्या. जॉईन करायचं की नाही हा त्यांचा डिसिजन असेल, पण सजेशन नक्की द्या. त्याचबरोबर जे विद्यार्थी पवित्र पोर्टलला आता प्राधान्यक्रम देणार असेल त्याही तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आपण मेंटॉरिंगची बॅच चालू केली आहे. प्राधान्यक्रमापासून नियुक्ती होईपर्यंत सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला ह्या बॅच मध्ये सांगणार आहे. युट्यूबवरती तर फ्रीमध्ये आम्ही सांगतच आहोत, फक्त युट्यूबवरची व्हिडिओ स्कॅटर्ड आहे, इथे तुम्हाला सिक्वेन्सिंग व्हिडिओ पाहायला मिळतील. सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, तुमच्या मित्रांना नक्की कळवा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. 4 जून 2026 एक सर्क्युलर परिपत्रक आलंय शिक्षण विभागाचं. हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं परिपत्रक आहे. शिक्षक संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना गेलेलं. विषय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हा आणि या निवड यादी तयार करण्या नियुक्ती राबवण्याबद्दलचा आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की या सगळ्या निवड यादी ज्या लागतील ना, ह्या 4 जून नंतर 2 दिवसामध्ये निवड यादी लागणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्हाला 5 दिवसामध्ये तुमचा डीबी घेणं अपेक्षित आहे. बघा, डीबी होणार इथे निवड यादी लागणार आहे, इथे डीबी होणार आहे आणि पुढच्या 5 दिवसात तुमची डायरेक्ट नियुक्ती पण होणार आहे, शिफारस करून नियुक्ती पण होणार आहे. म्हणजे जवळपास साधारणतः 15 जून पर्यंत ही प्रोसेस कंप्लीट व्हायला पाहिजे असं या परिपत्रकात सांगितलंय. असा व्हिडिओ मी पाठीमागे घेतलेला आहे, तो बघितला नसेल तर एकदा बघून घ्या. आता इथे जाऊया आपण डॉक्युमेंट बद्दल. बघा, डॉक्युमेंट तुम्हाला कसे लागणार थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. यात बघा, तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार डॉक्युमेंट व्हॅलिड डॉक्युमेंट चेक करून घ्या. शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता साहजिक, जर 1 ते 5 तुम्ही शिक्षक असाल, तुम्हाला संधी आहे, किंवा 7 ते 8 असाल तर त्यानुसार तुमचा शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएशन 12वी हे लागणार तुमचं. त्यानंतर तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन तर सगळ्यांनाच लागणार आहे, कारण त्याशिवाय पुढे जाता येत नाहीये. व्यावसायिक अर्हतेमध्ये डीएड असेल किंवा बीएड असेल, दोघांपैकी एक कोणतंही चालणार आहे, पण मात्र इथे ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. नियुक्ती आदेश, तुम्ही शिक्षक म्हणून ज्या वेळेस नियुक्त झालात त्याचे नियुक्ती आदेश तुम्हाला लागणार आहे. टीईटी सीडी प्रमाणपत्र तुमचं जे पास आउट झाला ते लागणार आहे तुम्हाला. विभागीय चौकशी जर तुमची झाली असेल त्या संदर्भातलं डॉक्युमेंट लागणार आहे. संगणक अर्हतेचं प्रमाणपत्र असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी चालतं, काळजी करू नका. 2 वर्षात दिलं तरी चालतं. याला अजून बरेचसे ऑप्शन त्यांनी दिलेले संगणक अर्हतेचे. तुम्ही जर 11वी 12वीला तुमचा कॉम्प्युटर विषय असेल तर गरज नाही. तुम्ही जर इंजिनिअरिंग मधून पास आउट आहात तुम्हाला गरज नाही. तुम्ही जर 6 महिन्याचा कॉम्प्युटरचा एखादा दुसरा कोणताही कोर्स केला असेल तरी गरज नाही. याच्या संदर्भात सेपरेट व्हिडिओ पण मी घेतलेला आहे, युट्यूबला अवेलेबल, चेक करून घ्या. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे काय, युट्यूबला तुम्ही जाऊन डायरेक्टली स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट टाकलं की ते डाउनलोड करायचं आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे गुगलला टाकायचं. डाउनलोड केलं की त्यामध्ये माहिती भरायची, सेल्फ सर्टिफाईड करायचं फक्त. बघा, नाही भेटलं तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवतो. उमेदवाराची मूळ नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली असेल तर त्या संदर्भातलं व्हॅलिड सर्टिफिकेट लागणार आहे. हिंदी आणि मराठी भाषा संदर्भातलं तुम्ही 10वीला जर मराठी किंवा हिंदी विषय असेल तर काहीच करायची गरज नाही. नसेल तर एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट घेऊन एखाद्या कॉलेजच्या मराठी आणि हिंदी विषयाचे जे कोणी प्राध्यापक एचओडी असतील त्यांची साइन सिग्नेचर आणि प्रिन्सिपल साइन सिग्नेचर घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आहे कागदपत्रे कोणती लागणार, त्यामध्ये हे तर तुम्हाला मी सांगितलं. मागील 5 वर्षांचे तुमचे गोपनीय अहवाल ते पण लागणार आहे. दिव्यांग असाल तुम्ही तर परमनंट दिव्यांग कमीत कमी 40% असावं लागेल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे UDID कार्ड पण असणं गरजेचं असणार आहे. हे झालं दिव्यांगांबाबत. आता महत्वाचा मुद्दा जो आहे तुमचा, अजून काय लागतंय त्यांनी या परिपत्रकात पण सांगितलंय. सगळ्यात शेवटी जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं. बघा, इथे हा चार्ट महत्वाचा तुमच्यासाठी, हा चार्ट महत्वाचा. बघा, 6वी ते 8वीचे जर शिक्षक असाल तुम्ही, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणतो आपण त्याला, ते जर असाल तुम्हाला काय लागेल, उमेदवार थेट नियुक्त झाला असल्यास दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्ष कालावधीची शिक्षण सेवक कालावधी पकडून सेवा झाली असली पाहिजे. 2 किंवा अधिक जिल्हा परिषदांमध्ये अशी सेवा झाली असल्यास ती ग्राह्य धरण्यात यावी. तथापि 2 जिल्हा परिषदांच्या सेवेतील खंड शासन निर्णय क्रमांक 23/5/23 मधील तरतुदीनुसार 15 दिवसांपेक्षा अधिक असू नये, हे पण त्यांनी इथे मेन्शन केलंय. बघा, 6वी ते 8वीचे शिक्षक लक्षात घ्या.
दुसरा मुद्दा, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाचा अनुभव 6 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये. खाजगी शिक्षणाचा तुम्हाला इथे कालावधी काही कामाचा नाही. त्यानंतर 3/2/26च्या GR नुसार उमेदवाराने TET किंवा सीटचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कारण 6वी ते 8वीचे शिक्षक आहे ज्यांना केंद्रप्रमुख व्हायचं होतं त्यांना दुसरा पेपर लागणार आहे. उमेदवार पदोन्नतीने नियुक्त झाला असल्यास पदोन्नतीनंतर 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्ष कालावधीची सेवा झाली असली पाहिजे. उमेदवाराची सेवा 6 वर्षे इतक्या कालावधीची होत नसल्यास संबंधित उमेदवाराने जर प्रशिक्षित शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी या पदावर यापूर्वी किमान 6 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण केली असल्यास अशा उमेदवारास पात्र समजण्यात यावे. 3/2/26 पर्यंत उमेदवारांचे TET किंवा CD पेपर 1 किंवा 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कुणासाठी? पदोन्नती झाला असेल तर. लक्षात घ्या, म्हणजे जो 1 ते 5 शिक्षक होता पदोन्नतीने प्रशिक्षित शिक्षक झालेला आहे त्या उमेदवारासंदर्भातलं हे वाक्य लक्षात घ्या. आता दुसरा मुद्दा बघूया आपण. दुसरा मुद्दा आहे 1 ते 5 जे शिक्षक आहेत त्यांना बघा फॉर्म भरायला संधी मिळाली होती ह्या वर्षी त्या उमेदवारांसंदर्भात आहे. उमेदवाराने प्राज्ञता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केली असणे आवश्यक आहे. 1/1/26 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्ष कालावधीची शिक्षण सेवा कालावधी धरून 6 वर्ष सेवा झालेली असावी. 2 किंवा अधिक जिल्हा परिषदांमध्ये अशी सेवा झाली असेल तर तेच त्यांनी परत सांगितलंय की 15 दिवसांपेक्षा जास्त गॅप नसावा. त्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थांमधील तुमचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही आणि TET किंवा CDचा पेपर तुमचा 1 किंवा 2 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. टिप त्यांनी सांगितलं बघा, आता हा महत्वाचा मुद्दा, तुमचा पेपर 2 जर क्वालिफाईड असेल तर पेपर 1 द्यायची गरज नाही. त्यांनी सांगितलं बघा 3 डिसेंबर 14चा GR आहे. इयत्ता 1ली ते 5वी करिता जर उमेदवार TET सीटचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल तर पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट ह्या GR मध्ये सांगितलं आहे. आणि टेट 2017 करिता अशी सवलत देण्यात आली होती. या चाचणीच्या आधारे तत्पूर्वी सेवेत प्रविष्ट झालेले काही शिक्षक केंद्र प्रमुख पदावर निवडीसाठी गुणवत्तेनुसार दावेदार असू शकतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षक 1ली ते 5वी या संवर्गातील शिक्षकाने TET सीटचा पेपर 1 किंवा 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सो हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही बरोबर ठेवा. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. यावरती सेपरेट मी व्हिडिओ नक्की घेऊन येतो. आणि काही विथ प्रूफ डॉक्युमेंट पण माझ्याकडे अवेलेबल आहे. सगळे GR पण अवेलेबल आहे. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करून इतरांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या शिक्षकांना सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस सजेस्ट करा. सजेशन द्या, घ्यायचं की नाही हा निर्णय त्याचा असेल पण तो निर्णय त्यांनी जर घेतला तर तुम्हाला तो थँक्यू म्हणेल. कारण चांगली अकॅडमी, चांगलं मार्गदर्शन तुम्ही त्याला सजेशन दिलेलं असणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर परत एकदा लाईक करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. सो परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.